नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी येणारे सण उत्सव तसेच विधानसभा महानगरपालिका निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या इसमांची माहिती काढून महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारीची कारवाई करण्याबाबत आदेश दिले। या आदेशानुसार परिमंडळ 2 कार्यक्षेत्रातील सातपूर अंबड MIDC चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीतील गुन्हेगारी इसमांवर शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गंभीर गुन्हे करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून नागरिकांच्या मनात भीती तसेच दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या संशयितांना हद्दपारीची कारवाई करण्यात आली। यामध्ये 10 गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ 2 नाशिक शहर तसेच शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 व 57 अन्वये हद्दपारीची कारवाई करून नाशिक शहर व नाशिक जिल्ह्याबाहेर घालवले। परिमंडळ 2 कार्यक्षेत्रात सन 2024 मध्ये आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये 66 इसमांवर कारवाई झाल्याची माहितीही पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे। आगामी येणारे सण आणि उत्सव तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने जून महिन्यामध्ये परिमंडळ 2 अंतर्गत एकूण 10 इसमांवरती तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशनकडील 5 रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, अंबड पोलीस स्टेशनचे 3 रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत आणि चुंचाळे MIDC चौकीचे 2 गुन्हेगार असे एकूण 10 गुन्हेगारांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे। सदर कारवाई करत असताना आगामी इलेक्शनच्या काळामध्ये आणि ह्याच्यामध्ये शांतता राहावी या अनुषंगाने सदर कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत जानेवारी महिन्यापासून झोन 2 हद्दीमध्ये एकूण 66 इसमांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच MPDA कायद्यान्वये एकूण 8 इसमांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे व त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि मोक्का कायद्यान्वये 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि एकूण 32 आरोपींवरती आणि इस्मांवरती मोक्का अंतर्गत या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे। अशीच कारवाई ही पुढे भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे। परिमंडळ 2 हद्दीमध्ये तडीपारीची कारवाई MPDA कायद्यान्वये 8 इसमांविरुद्ध स्थानबद्धतेची तसेच मोक्का कायद्यान्वये 3 गुन्ह्यातील एकूण 32 गुन्हेगार इसमांवर कारवाई करण्यात आली। यापुढे देखील आगामी सण उत्सव तसेच विधानसभा महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी नाशिक शहरातील जनजीवन विस्कळीत करणाऱ्या तसेच दहशत निर्माण करून समाज व्यवस्था बिघडवणाऱ्या गुन्हेगारी इसमांवर गुन्हे अभिलेख पडताळून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये हद्दपारी MPDA व मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याची माहितीही पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली। स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।